सकाळी उठल्याबरोबर तुमचं पोट नियमित साफ होत नसेल, वारंवार गॅस अपचन होत असेल, बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल, तसेच शरीरामध्ये हाडांच्या समस्या असतील, यामध्ये तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी यांच्या वेदना नेहमी होत असतील, आमवात, ग्रहसी वात असेल, नेहमी हातपायांची आग होत असेल, पोटऱ्या दुखत असतील, शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तुमचे वजनही वाढलेलं असेल, हृदयासंबंधित तक्रारी असतील, तर आजचा हा घरगुती उपाय तुमच्या केसापासून ते तळपायापर्यंत असणाऱ्या कोणत्याही वेदनेवर किंवा दुखण्यावर अतिशय रामबाण ठरणार आहे। नमस्कार, आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या घरगुती उपायाची सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती नक्कीच असेल, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आजच्या या घरगुती उपायाची माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओस लाईक करा व गरजू व्यक्तींना शेअर करा। मित्रांनो, आजच्या या घरगुती उपायासाठी आपल्याला घरातच असणारे पदार्थ लागणार आहेत। यामध्ये सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बडीशोप। सहज प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये बडीशोप पाहायला मिळते। बडीशोप ही पाचनशक्ती वाढवण्यासाठी, पचन व्यवस्थित होण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते। या बडीशोपमधील असणारे भरपूर फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम घटक शरीरातील हृदयाची कार्यशक्ती वाढवतात, तसेच शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात। यासोबतच आतड्याची कार्यशक्ती वाढवून पाचनशक्ती सुधारण्यास मदत करतात। म्हणून आजच्या उपायासाठी आपणास बडीशोप लागणार आहे 1 चमचा। अशी ही बडीशोप आपणास 1 ग्लास पाण्यामध्ये घ्यायची आहे। यानंतर पुढील पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो पदार्थ म्हणजे जिरे। जिरे हे थंड व रुचिकर आहेत। जिऱ्यामधील असणारे विटामिन ए, विटामिन सी, कॉपर, मॅग्नेशियम आणि भरपूर प्रमाणात असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि शरीरातील दाहक विरोधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील पाचनशक्ती सुधारते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, तसेच शरीरामध्ये कुठेही असलेली सूज कमी होण्यास हे जिरे अत्यंत गुणकारी मानले जातात। म्हणून आजच्या उपायासाठी जिरे लागणार आहेत 1 चमचा। यानंतर आजच्या घरगुती उपायासाठी तिसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे ओवा। ओव्यामधील असणारे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटीन हे घटक शरीरातील वाढलेले ॲसिड व कफ कमी करतात, शरीरातील पाचनशक्ती सुधारण्यास मदत करतात। ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांचं वजन कमी होण्यासही ओवा अत्यंत गुणकारी मानला जातो। वारंवार व्हायरल इन्फेक्शन होत असेल तेही ओवा खाल्ल्याने कमी होण्यास फायदा होतो। म्हणून आजच्या उपायास आपणास लागणार आहे ओवा 1 चमचा। यानंतरचा शेवटचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मेथी। मेथी दाणे हे रुचकर, पथ्यकारक, वातनाशक व उष्ण असून शरीरास फारच गुणकारी ठरतात। मेथीच्या दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी ची मात्रा भरपूर प्रमाणात असते। मेथीच्या दाण्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो। ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात मेथीच्या दाण्याचा समावेश केल्याने खूप फायदा होतो। मेथीचे दाणे खाल्ल्याने भूक कमी होते, हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते, तसेच आपल्या आतड्याचे आरोग्य व कार्यशक्ती वाढवते, आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात। ज्याही माता भगिनींना PCOS व PCODची समस्या असेल याची तीव्रता कमी करण्यास मेथीचे दाणे मदत करतात। म्हणून आजच्या उपायासाठी आपणास मेथीचे दाणे लागणार आहेत 1 चमचा। हे चारही पदार्थ या ग्लासामध्ये आपण टाकलेले आहेत। असे हे पाणी रात्रभर आपणास असंच भिजत ठेवायचं आहे। सकाळी उठल्याबरोबर हे पाणी अशा प्रकारे दिसेल। हे जे पाणी आहे यातील जे पदार्थ आहेत यासह हे सर्व आपणास एक पातेले किंवा कढईमध्ये घ्यायचं आहे। त्या पातेल्यामध्ये हे सर्व टाकायचं आहे आणि हे मंद आचेवर आपणास उकळून घ्यायचे आहे। हे जे 1 ग्लास पाणी आहे हे पाणी अर्धे होईपर्यंत आपणास उकळून घ्यायचं आहे। उकळून घेतल्यानंतर हे असे दिसेल। हे गाळणीच्या मदतीने आपणास गाळून घ्यायचं आहे। हे जे तयार झालेलं मिश्रण आहे हे मिश्रण नियमित सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी आपणास घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही। असे ज्या दिवशी हा उपाय कराल त्याच दिवशी शरीरातील केसापासून ते तळपायापर्यंत ज्याही वेदना असतील त्या कमी झालेल्या तुम्हाला जाणवतील। हा उपाय सलग 30 दिवसापर्यंत करायचा आहे। याचे इतके जबरदस्त फायदे आपल्या शरीरास मिळतात। पाचनशक्ती वाढेल, वाढलेलं वजन कमी होईल, सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास कमी होईल व इतरही सर्व तक्रारी कमी होतील। म्हणून करा हा घरगुती उपाय। आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना व गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा।